नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट नोटरी आणि हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर आहे. मी आज ज्युनियर वकिलांसाठी इव्हन सगळ्याच वकिलांसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्या व्हिडिओचा विषय आहे की प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज. प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेजवर मला नाही वाटत की आपल्याला मटेरियल मिळतं कधी किंवा काय. प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज हे आपल्याला खरं तर ऑब्झर्वेशन करून, कोणाकडे तरी प्रॅक्टिस करून किंवा आपण काम करता करता आपल्या प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज मिळतं. प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही लॉ होता, LLB होता, LLM होता, पण तुम्हाला प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज हे जे आहे ते कोर्टामध्येच आल्यावर तुम्हाला कळतं की कोर्टामध्ये आल्यावर कोर्टामध्ये कसं काम करायचं, कोर्टामध्ये एखादी केस तुमच्याकडे आली तर ती सुरुवातीपासून कसं करायचं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रोसिजर. तुम्हाला असं वाटतं की प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, जरी तुम्ही नवीन असाल, ज्युनियर असाल किंवा पहिलाच दिवस असेल किंवा सुरुवातीचे काही दिवस असेल, तर सगळ्या ज्युनियर्सनी किंवा जे वकील सुरू करतात काम त्यांनी असं करायला पाहिजे की तुम्ही जे कोर्टामध्ये कोणाकडे समजा आता ज्युनियर्सनी सिनियरकडं सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासून त्यांनी ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की सिनियर काय काम करतायत काय नाही, आणि जे पण काम करतायत ते काम तुम्ही बघताय ते त्याच्यातून ऑब्झर्वेशन करताय ते असं करतायत. जसं की समजा केस त्यांनी फाईल केली, मग केस फाईल केली की मग CPCमध्ये कशाच्या अंडर आहे, WS फाईल झाला. WS म्हणजे काय, ते CPCच्या कशाच्या अंडर आहे. वकालतनामा फाईल केला ते काय आहे, एक्झिबिट म्हणजे काय आहे, वकालतनामा किती एक्झिबिटला येतो, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ते काय असतं, पुरशीज काय आहे, ॲप्लिकेशन काय आहे. तर हे सगळे आपले जे नावं आहेत त्याने हे अर्ज किंवा ह्याची हेडिंग आहेत किंवा नावं आहेत, हे सगळं CPC आणि सिव्हिल मॅन्युअलमध्ये असतं. त्यामुळं सिव्हिल मॅन्युअल आणि CPC वाचायला सुरुवात करायची आणि मग तुम्हाला हे जे प्रॅक्टिकल कोर्ट नॉलेज आहे हे कळेल. आणि हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या प्रॅक्टिसमध्ये पण खूप उपयोग होईल. कारण मी पण माझ्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये असंच केलं होतं की कोणतंही काम मी बघितलं तर कोणताही शब्द माझ्यासमोर नवीन आला तर मग मी तो पुस्तकांमध्ये बघायचे आणि ते वाचून घ्यायचे. जसं की समजा डिवोर्सचं केस फाईल केली, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 सेक्शन 13(1) IA IB, मग मी ते लगेच वाचून घ्यायचे आणि लिहून काढायचे. तर अशा पद्धतीने ज्युनियर्सनी जर थोडी थोडी माहिती घेऊन म्हणजे वाचन आणि वाचनानं एकदा ऑब्झर्वेशन केलं तर त्यांचं कोर्टामधला जो पिरियड आहे कामाचा तो वाढू शकतो, त्यांना फायदा होऊ शकतो आणि त्यांच्याकडं मॅटर पण वाढू शकतात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. थँक्यू सो मच. बाय.